नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड, एबीएन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज 8 मार्च अर्थात जागतिक महिला दिन. या महिला दिनाचं औचित्य साधून मी आलो आहे अहमदपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये. कारण प्रत्येक निर्मितीची जननी म्हणजे ही स्त्री असते आणि हीच एक स्त्री कोणकोणत्या रूपामध्ये आपल्या सेवेत आहे हे आपण आज पाहणार आहोत. अहमदपूर पोलीस स्टेशन मध्ये आपल्या कर्तव्यावर असलेल्या स्मिता जाधव मॅडम हे एक पोलीस उपनिरीक्षक आहेत आणि आपण त्यांच्याकडे जाऊया. त्यांच्याशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. मासूम शेख माझ्या सोबत असणार आहेत. सरांना मी विनंती करणार आहे, आपण थेट पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव मॅडम यांच्याशी आपण संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण थेट जाऊया. येऊ मॅडम तुमच्याकडे मी. तर मी आलेलो आहे अहमदपूर पोलीस स्टेशन येथे, जे आपल्या सेवेत आता सध्या आहेत कर्तव्य दक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मागच्या 1 महिन्यापासून अहमदपूर पोलीस स्टेशन येथे ते कर्तव्यावर आहेत. अशा स्मिता जाधव मॅडम पोलीस उपनिरीक्षक पदावर असलेल्या नारीचा सन्मान व्हावा कुठेतरी आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या समोर संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मगाशी मी तुम्हाला थोडक्यात बोलताना सांगितलेलं आहे की प्रत्येक निर्मिती जी आहे, जगातली कोणतीही निर्मिती असो, त्या निर्मितीची जननी असल्यामुळे आपण आज 8 मार्च अर्थात महिला जागतिक दिनानिमित्त या ठिकाणी एका कर्तव्यदक्ष महिलेशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. सर्वप्रथम आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये स्वागत आहे मॅडम आपलं. धन्यवाद. आपलं बालपण, मूळ गाव, तालुका आणि जिल्हा, आपण कुठून हे करतात? माझा मूळ जिल्हा आहे नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुका, हदगाव तालुक्यामध्ये येवली एक 1,500 ते 2,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि त्या गावामधून मी आज या पदापर्यंत पोहोचलेली आहे. गाव म्हणजे प्रगती, गावाकडे राहिलं म्हणजे 7वी पर्यंत शिक्षण. माझ्या गावची शाळा 7वी पर्यंत. तिथून मी पुढे दुसऱ्या गावी जाऊन माझं 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. मग 10वी 12वी नंतर काय, मग असंच शिकायचं. आता खेड्यामध्ये मुलींचं लग्नाचं वय 16 ते 17 वर्ष अगोदर. मग मुलगी 16-17 वर्ष झाली की लग्न करायचं. पण माझ्यामध्ये कुठे ना कुठं तो अभ्यासाचा किंवा काहीतरी बनण्याचा किडा होता. मग त्यावेळेस मग सगळ्यात जास्त माझ्या आईने मला सपोर्ट केला की बाबा मी नाही शिकले पण माझ्या पोरीने शिकलं पाहिजे, माझ्या पोरीने काहीतरी नाव कमावलं पाहिजे. म्हणून मला असं वाटलं की आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे. मग माझ्या मनामध्ये युनिफॉर्म सर्व्हिस करण्याची फार इच्छा होती. मग मी पहिल्यांदा पोलीस भरती झाले. 2010 साली मी पोलीस भरती झाले नांदेड जिल्हा येथून. मग पोलीस भरती कर्मचारी या पदावर माझं मन काही समाधान होत नव्हतं. त्यामुळं त्यानंतर मी महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ची परीक्षा दिली आणि आज रोजी या पदावर रुजू आहे. मला एक गोष्ट सांगू इच्छिते की मुळात जी आपली भारताची संस्कृती आहे ती पुरुष प्रधान संस्कृती मानली जाते. त्यामुळं स्त्रियांना काम करणे म्हणजे घराबाहेर जाऊन काम करणे आणि कुठेतरी ती म्हणजे तिचं एक नाव लौकिक होणे ही या 20 ते 25 वर्षापूर्वी एक वेगळ्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे बघितलं जायचं. पण आजची जी स्त्री आहे ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदाच नाही तर ती 7 समुद्रा पार झेप घेत आहे. तरीही आजच्या या समाजामध्ये पुरुषांकडून किंवा पुरुषी जी वृत्ती असते त्या वृत्तीकडून स्त्रीला कुठे ना कुठेतरी म्हणजे त्रास होत असतो. आणि मला असं म्हणायचंय की पुरुषच नाही तर स्त्रीला मागे खेचण्यामध्ये स्त्री पण तितक्याच प्रमाणात जबाबदार असते. त्यामुळे स्त्रीचा सन्मान हा 8 मार्च रोजीच न करता हा स्त्रीचा सन्मान वर्षाचे 365 दिवस आहेत. त्या 365 दिवसामध्ये स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. तिच्या विचाराचा सन्मान केला पाहिजे. तिच्या प्रत्येक गोष्टीचा सन्मान केला पाहिजे. स्त्री ही पहिल्यांदा आई असते, ती कुणाची मुलगी असते, ताई असते, म्हणजे प्रत्येक भूमिका स्त्री पार पाडत असते. त्यामुळे समाजामध्ये किंवा घरामध्ये जर स्त्रीचा सन्मान झाला तर घरामध्ये एक प्रकारची म्हणजे निगेटिव्हिटी राहणार नाही. स्त्रीचा जर अपमान प्रत्येक वेळेस अपमान करत राहिलो तर घरामध्ये एक नकारात्मकता, समाजामध्ये जर स्त्रीचा अपमान करत राहिला समाज किंवा समाजातील जे म्हणजे कंटक वृत्तीचे लोक आहेत त्यामुळे समाजामध्ये पण एक प्रकारची म्हणजे पॉझिटिव्हिटी राहणार नाही.
प्रत्येक समाजाने, प्रत्येक पुरुषांनी एवढंच काय, प्रत्येक स्त्रीने पण स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. मला सांगा, इतर अनेक विभाग आहेत सेवा करण्यासाठी, परंतु पोलीस विभागातच का सर्व्हिस करावी वाटली? याच्या मागचं काय रहस्य आहे? युनिफॉर्म. ज्यावेळेस युनिफॉर्म अंगावर येतो ना, त्यावेळेस म्हणजे जी फिलिंग येते ना ती वेगळीच असते. आणि एखादा समजा दुसऱ्या डिपार्टमेंटचा माणूस आहे, म्हणजे सिव्हिल कुठलाही असो तो, आणि म्हणजे पोलीस आहे, युनिफॉर्म घालून जातोय रस्त्याने, दोघांमध्ये जे बघणाऱ्या लोकांचा जो दृष्टिकोन असतो तो पोलीस म्हणजे युनिफॉर्म कडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळाच असतो. म्हणजे एक वेगळ्या प्रकारची ओळख समाजामध्ये निर्माण झालेली असते. आणि या युनिफॉर्म कडे बघूनच म्हणजे एकदम आकर्षित होऊन या सर्व्हिसमध्ये येण्याचा म्हणजे माझा मोह टळला नाही. पोलीस खातं युनिफॉर्म जेवढा सुंदर वाटतो, तेवढेच त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात काटे आहेत, भरपूर प्रमाणात अडचणी येत असतात, आणि त्या अडचणीला सामोरं जाऊन हे काम करावं लागतं. पण कितीही काही अडचणी आल्यात तरी हा युनिफॉर्म घातल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचं फिलिंग मनामध्ये येत असतं. आपल्या कुटुंबामध्ये किंवा नातेवाईकामध्ये पोलीस विभागामध्ये कोणी आहेत कार्यरत? नाही, पहिली आणि शेवटची मीच आहे. असं वाटलं होतं का की आपण साधे पोलीस भरती झाली तुमची, आणि त्यानंतर मी या पदापर्यंत पोहोचू शकेल असं स्वप्न कधी बघितलं होतं? हो, नक्कीच बघितलं होतं. ज्यावेळेस मी भरती झाले त्यावेळेस कुठं ना कुठं तरी असं वाटत होतं की नाही, आपण म्हणजे ह्या पदाच्या आपण म्हणजे डिझर्व नाही करत, आपण काहीतरी पुढचं केलं पाहिजे. मग मला म्हणजे माझं जे मन आहे ते स्वस्थ बसू देत नव्हतं, म्हणून मी पुढं MPSCचा अभ्यास केला आणि आज रोजी या पदावर पोहोचलो. एकूण जर बघितलं तर समाजामध्ये पुरुषी वृत्तीच्या प्रेशर खाली दबली गेलेली एक स्त्री आहे, आणि त्या स्त्रियांच्या वर्गाला तुम्ही कसं आवाहन कराल? मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने म्हणजे शिक्षण हे महत्वाचं आहे. आपल्याला शिक्षणाची आपली आद्यगुरु आपण सावित्रीबाई फुले यांना मानतो. जर सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली नसती तर मी किंवा जी उच्च पदावर जी उच्च शिक्षित स्त्री आहे ती आजपर्यंत पोहोचलीच नसती. चूल आणि मूल एवढ्याच गोष्टीमध्ये ती सीमित राहिली असती. मग जेणे की आपण असं म्हणतो की पुरुषांमुळे स्त्रिया समोर नाही जात, तर माझं म्हणणं असं आहे की स्त्रियांनी पण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे, स्त्रियांनी पण स्त्रियांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि स्त्रिया ज्या समाजामध्ये प्रत्येक गोष्टी करतात किंवा स्त्रियांच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतात त्या बाबतीत स्त्रियांनी त्यांना पुढाकार दिला पाहिजे. एखादी स्त्री एखादं काम करत असेल तर आपण तिला त्याच्यामध्ये नकारात्मकता न दाखवता, बाबा तू हे करू शकतीस, असं पॉझिटिव्ह तिला आपण सांगितलं पाहिजे. त्यामुळे स्त्री ही पुढे जाईल. हजारो नाही तर लाखो आमच्या प्रेक्षकांना हा अतिशय प्रेरणादायी व्हिडिओ बघायला मिळणार आहे. शेवटी मी तुमच्याकडे येणार आहे मॅडम. 2010 मध्ये आपली पोलीस भरती झाली आणि आज 24 चालू आहे. तर या 14 वर्षाच्या काळामधील एखादा अविस्मरणीय कोणता असा एखादा किस्सा किंवा एखादी घटना आहे का की अविस्मरणीय आहे, आमच्या प्रेक्षकांना त्यामधून काय प्रेरणा घेता येईल? अविस्मरणीय क्षण असं म्हणता येईल की मी ज्यावेळेस भरती झाले, 2010ला भरती झाले, आणि त्यावेळेस म्हणजे कर्मचारी म्हणून दृष्टिकोन वेगळा असतो लोकांचा बघण्याचा. मग मी अधिकारी 2018ला मी अधिकारी झाले. माझ्या गावामध्ये 26 जानेवारी हा माझा जन्मदिवस आहे. मग ही गोष्ट माझ्या म्हणजे गावातल्या लोकांना माहिती नव्हती. मग अधिकारी होऊन आले मी, ही ज्यावेळेस त्यांना गोष्ट कळाली, आणि माझी जिल्हा परिषद शाळा आहे तिथे शेळके सर म्हणून मुख्याध्यापक आहेत, तर त्यांच्या असं कानावर गेले की बाबा हितली मुलगी एक PSI झालेली आहे. मग त्यांनी माझ्या वडिलांना म्हणून की माझा एक मोठा कार्यक्रम ठेवला की बाबा ही इथली भूमिकन्या जी आहे ती एवढ्या चांगल्या पदावर पोहोचलेली आहे आणि आपल्याला काही माहितीच नाही, ह्या शाळेत शिकून गेलेली मुलगी एवढ्या चांगल्या पदावर गेलेली आहे. मग त्यांनी मी ज्यावेळेस ट्रेनिंग करून आले नाशिकवरनं, त्यावेळेस मला गावामध्ये माझी मिरवणूक काढली, आणि म्हणजे एवढा मोठा स्वागत समारंभ ठेवला ना की मी तो आयुष्यात कधीच विसरू शकणार. खूप छान मॅडम, आपल्याशी संवाद साधून अतिशय आनंद झाला आहे आम्हाला. विशेष म्हणजे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना, माता भगिनींना अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे. कारण 8 मार्च हा जगामध्ये सर्वत्र
महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिनाचं औचित्य साधून मी एका यशस्वी स्त्रीची यशस्वी कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या प्रत्येकाच्या निर्मितीची जननी ही मात्र शक्ती आहे। मग ती कोणाची आई असेल, कोणाची बहीण असेल, कोणाची वहिनी असेल, तर कोणाची प्रेमिका असेल, कोणाची पत्नी असेल, अशा विविध प्रकारच्या स्वरूपामध्ये असलेल्या मातृशक्तीला आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून मानाचा मुजरा आणि आपण आपल्याशी संवाद साधल्याबद्दल आपलेही खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि आपणास या 8 मार्च अर्थात महिला जागतिक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा एबीएन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।